हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे तुम्ही तो हो इन हार्ट, भाग 21, लेखिका आनंदी शेडगे. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. अर्जुन, बस काही दिवस. तुझ्या हातातून हा प्रोजेक्ट गेला ना की तुझ्या जागी मी असेन आणि माझ्या जागी तू. माझा अपमान तुला खूपच भारी पडेल. मृणाल मनातच अर्जुनला शिव्या देत त्याची वाट बघत बसली होती. आता पुढे अर्जुन आणि अर्णव दोघेही ऑफिसमध्ये पोहोचले तर मृणाल वेटिंग एरियामध्ये बसलेली त्याला दिसली. अर्णवला तिला बघून हसूच आलं, पण अर्जुनचा तिच्याबद्दलचा दूरदर्शीपणा बघून अर्णवला त्याचा अभिमानी वाटला. मृणालकडे दुर्लक्ष करून अर्णव आपल्या केबिनमध्ये निघून गेला आणि अर्जुन आपल्या केबिनमध्ये आला. अर्थातच मृणाल ही अर्जुनच्या मागून त्याच्या केबिनमध्ये आली. मिस मृणाल, तुम्ही एका कंपनीच्या ओनर आहात. तुम्हाला तर माहितीच असेल की कोणाच्याही केबिनमध्ये जाण्या अगोदर त्याची परमिशन घ्यायची असते. एम आय राईट मिस मृणाल? अर्जुन मृणालकडे बघत म्हणाला. आजही तिने लाईट येलो कलरची साडी नेसली होती आणि त्यावर स्लीवलेस ब्लॅक कलरचा ब्लाउज तिच्या गोऱ्या रंगाला चार चांद लावत होता. अर्जुनच्या जागी दुसरा कोणी असता तर तो कधीच मृणालकडे आकर्षित झाला असता, पण इथे प्रकरण थोडं वेगळंच होतं. अर्जुनचं बोलणं ऐकून मृणाल मनातच चरफडली. सॉरी, पण असं म्हणून ती बाहेर गेली आणि अर्जुनची परवानगी घेऊन परत आतमध्ये आली. परत तिने अर्जुनकडे बघितलं तर अर्जुनचा चेहरा निर्विकार होता. मिस मृणाल, तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही इथे येऊन स्वतःचा टाइम वेस्ट करत आहात? कारण एवढ्या वेळ तुम्ही एखादी डील तर नक्कीच क्रॅक करू शकता असं मला वाटतं. अर्जुन आपल्या समोरची फाईल न्याहाळत म्हणाला. नक्कीच अर्जुन, पण मला आता सध्या तरी कोणत्याही छोट्या मोठ्या डील क्रॅक करण्यात इंटरेस्ट नाही. जे माझं ड्रीम प्रोजेक्ट होतं ते तुला मिळालं आणि खरं सांगायचं तर मला त्यावेळी तुझा खूप राग आला होता. बट नंतर मी विचार केला की नक्कीच तुझ्यामध्ये आणि तुझ्या कामामध्ये माझ्यापेक्षा जास्त इंटेलिजन्स आहेत. माझ्यामध्ये नक्की काय कमी आहे हे शोधण्यासाठी मी इथे आले आहे, मृणाल बिंदासपणे म्हणाली. बट आय एम नॉट युअर टीचर, आय एम युअर कॉम्पिटिटर असं मला वाटतं, अर्जुन म्हणाला. अर्जुन, तुझा हाच ॲटिट्यूड मला खरंच खूप आवडून गेला. आतापर्यंत माझ्या पुढे मागे फिरणारे खूप लोक मला भेटले, बट यू आर डिफरंट अँड दॅट्स वाय आय एम लाईक यू. म्हणून मला तुझी कॉम्पिटिटर बनण्यापेक्षा तुझी मैत्रीण बनायला जास्त आवडेल, मृणाल किंचित हसत म्हणाली. तुझा विचार तर चांगला आहे, पण मला फ्रेंड्स बनवायला आवडत नाहीत. माझं काम माझं पॅशन आहे, त्यामुळे मला या बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये जराही इंटरेस्ट नाही, अर्जुन म्हणाला. ओ दॅट्स ग्रेट. ही तर चांगलीच गोष्ट आहे. मी फक्त तुला सजेस्ट केलं, मृणाल म्हणाले. ओके, माझी आता एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, तिथे तर मला नेता येणार नाही. सो तुला जाता जाता तुझ्या ऑफिसला सोडू का, अर्जुन म्हणाला. ओके, असंही तू नसलास तर इथे बसून मी काय करणार ना, मृणाल थोडी नाराज होत म्हणाले. ओके देन लेट्स गो. असं म्हणून अर्जुन केबिनमधून बाहेर पडला आणि त्याच्या मागून मनातच त्याला शिव्या घालत मृणालही. रात्री उशिरा झोपल्याने आणि दमल्यामुळे अनोखीला सकाळी उठायला थोडा उशीरच झाला होता आणि रात्री फक्त मॅगीच खाल्ल्यामुळे तिला प्रचंड भूकही लागली होती. ऑफिसला जायला तिला असाही आज उशीरच झाला होता, त्यामुळे ती तशीच घाईघाईत ऑफिसमध्ये पोहोचली. घाईघाईतच ऑफिसच्या कॉरिडॉरमध्ये चालत असताना आपल्या फोनमध्ये बिझी असलेला अर्जुन परत एकदा तिला धडकला. जोरात धडक झाल्याने त्याच्या हातातील फोन खाली पडता पडता वाचला आणि त्याने तिच्याकडे रागाने बघितलं. सॉरी सर, तो काही बोलण्याच्या आधीच ती म्हणाली. अरे देवा, कुठल्या जन्माची परीक्षा बघतो माझी, नेहमीच या खडूसलाच कसे धडकते, अनोखी पुटपुटली. इडियट, तू नेहमी डोळ्यावर पट्टी बांधूनच चालते का? समोरचा दिसतच नाही का तुला, अर्जुन तिच्यावर ओरडत म्हणाला. सॉरी सर, अनोखी परत म्हणाली. माझ्या डोळ्यावर पट्टी आहे आणि ह्यांच्या डोळ्यासमोर फोन.
नेहमी यांची चूक असते आणि मलाच सॉरी बोलायला लागतं. अनोखी परत पुटपुटली. आय थिंक ऑफिसचे रूल्स तू विसरली आहेस की तुझं वॉच बंद झालं आहे. अर्जुनने रागात तिला विचारलं. सॉरी सर, परत नाही होणार उशीर. अनोखी त्याच्या बोलण्याचा उद्देश ओळखून म्हणाली. यू शुड बी. परत कर. जर लेट झाला तर ऑफिसला नाही आलीस तरी चालेल. असं म्हणून अर्जुनने आपल्या डोळ्यावर गॉगल चढवला आणि बाहेर पडला. त्याच्या मागून मृणाल जितका वेळ शांत उभी राहून त्याचा तमाशा बघत होती तीही निघाली. निघताना तिने खूप साऱ्या ॲटिट्यूडने अनोखीकडे बघितलं. अर्जुन, अशा बेजबाबदार लोकांना कामावर ठेवलंच कसं आहेस तू? मृणालने विचारलं. अर्जुनला यावर मृणालला काही उत्तर देणं आवडलं नाही म्हणून तो काहीही न बोलता शांतच बसला. इकडे अनोखी तणतणतच आपल्या डेस्कवर आली आणि आपल्या हातातील बॅग जोरात आपटली. अगं काय झालं? एवढी काय चिडचिड करतेस? आणि तुला आज उशीर का झाला? तुला माहित आहे ना अर्जुन सरांना कळलं तर काय होईल? रचना तिच्याकडे बघत म्हणाली. अजून काय कळायचं आहे? आता येता येता त्या खडूस बॉसलाच आपटली आणि मला लेक्चर ऐकावं लागलं. आणि वरून ती कालची बया, ती मला का कोण जाणे एवढ्या मोठ्या ॲटिट्यूडने बघून गेली की जगातील सगळ्यात मोठी शहाणी हीच आहे. अनोखी रागात बडबड करत म्हणाली. बरं तू आधी शांत हो. मला असं का वाटतंय की तुला खूप भूक लागली आहे, तेव्हाच तू एवढी चिडचिड करतेस. रचना आपला हप्सू दाबत म्हणाली. मला काही भूक लागली नाही. तुला हसायला येतंय ना, हस. एकतर मी कालपासून फक्त मॅगीवर आहे. पोटात कावळे कावकाव करत आहेत आणि तुला हसायला येतं ना, हस तू. अनोखी रचनावर चिडत म्हणाली. अगं सॉरी, तरी मला वाटलंच. बरं एक काम कर, तू आधी कॅन्टीनमध्ये जा आणि काहीतरी खाऊन घे. पण त्याआधी अर्णव सरांना सांगून जा, नाहीतर ते रागावतील तुझ्यावर. रचना अनोखीला म्हणाली. नाही रागवत, ते खूप चांगले आहेत. त्या खडूस सारखे नाहीत. सारखा आपला नाकावर राग असतो. कसा टिकून ठेवतात काय माहीत. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आणेल ना, तो कोणी अनोखाच असेल. अनोखी आपलं नाक मुरडत म्हणाली. आता जाते का तू? सारखी त्या अर्जुन सरांचं काही ना काही बोलतच असतेस. रचना वैतागत म्हणाली. तुला काय एवढा मुळका येतो त्यांचा? माझा येऊ दे की जरा पुळका. अनोखी रचनावर चिडत म्हणाली. माझी आई, चुकलं माझं. आता जा आणि काहीतरी खाऊन ये पहिली. रचना म्हणाली आणि आपलं नाक मुरडत अनोखी तिथून निघून गेली. अनोखी अर्णवच्या केबिनमध्ये आली तर अर्णव काहीतरी कामात बिझी होता. अरे अनोखी, बरं झालं तू आली. मी आता तुलाच बोलवणार होतो. मला तुझी थोडी हेल्प हवी आहे. आपण काल जे प्रेझेंटेशन दिलं ना, त्याच्या डिटेल्सची फाईल तयार करून क्लायंटला सेंड करायची आहे. अर्णव लॅपटॉपमध्ये बघतच म्हणाला. बिचारी अनोखी. एवढी भूक लागली असताना अर्णव बरोबर त्याची हेल्प करायला बसली. अर्धा तास होऊन गेला होता. आता तर मगाशी एवढी चिडचिड करून तिचं डोकं दुखायला लागलं होतं. थोड्याच वेळात अर्णवचं काम संपलं आणि अनोखीने सुटकेचा श्वास सोडला. तिचं डोकं आता खूपच ठणकायला लागलं होतं. थँक्यू अनोखी. तुझ्यामुळे आपण आजची फाईल क्लायंटला सेंड करू शकलो, अर्णव म्हणाला. सर थँक्यू का? हे तर माझं कामच आहे. मी त्याचाच तर पगार घेते, अनोखी हसत म्हणाली. सर, माझं डोकं खूप दुखतंय. प्लीज मी कॉफी पिऊन येऊ का? म्हणजे थोडं बरं वाटेल, अनोखीने विचारलं. ओके जा. एक मिनिट, मीही येतो तुझ्याबरोबर. मलाही आता सध्या कॉफीची गरज आहे वाटते, अर्णव हसत म्हणाला आणि तिच्याबरोबर बाहेर पडला. त्याच वेळी खूप वेळ झाला म्हणून रचना अनोखीला बघायला कॅन्टीनमध्येच निघाली होती. अगं अनु, कुठे होतीस? काही खाल्लं की नाहीस? रचनाने काळजीने विचारलं. अगं नाही, मी आणि सर आता जातच होतो कॉफी प्यायला. अर्जंट फाईल सेंड करायची होती म्हणून वेळ लागला, अनोखी म्हणाली. बरं काहीतरी खाऊन घे. उपाशी पोटी कॉफी घेऊ नको, रचना म्हणाली आणि परत आपल्या कामाला निघून गेली. उपाशी म्हणजे? तू घरून येताना काही ब्रेकफास्ट नाही केलास का? अर्णवने आश्चर्याने विचारलं, कारण शारदा त्याला कधीही न खाता पाठवतच नव्हती. नाही सर, आज उशीर झाला ना आणि शिफ्टिंग पण आहे, त्यामुळे काही करायला वेळच मिळाला नाही, अनोखी कॅन्टीनमध्ये एका टेबलावर बसत म्हणाली.
अगं पण तुझ्या घरी तुझी आई काकू कोणीतरी असतीलच ना, त्यांनी नाही करून दिलं तुला? अर्णवने तिच्या समोरच्या चेअरवर बसत तिला विचारलं. आई काकू बाबा काका भाऊ बहीण कोणी नाही मला सर, मी एकटा जीव सदाशिव आहे. अनोखी किंचित हसत म्हणाली. ओ आय एम व्हेरी सॉरी अनोखी, पण मग तू एकटीच राहते आणि हे शिफ्टिंगचं काय आहे? अर्णवने विचारलं. अनोखी आता अर्णवशी चांगलं बॉन्डिंग झालं होतं, त्यामुळे आता त्याच्याशी एकदम मोकळेपणाने बोलत होती. अनोखीने अर्णवला थोडक्यात काय ते झालं ते सगळं सांगितलं. ओ हे तर खरंच अनबिलिव्हेबल आहे. त्यात तू प्रोजेक्टमध्येही आहेस, सो जास्तच हेल्प झालं असेल ना तुला? अर्णव म्हणाला. हो, पण बरं झालं प्रसादने मला लगेच दुसरी रूम शोधून दिली, पण तीही 2 महिन्यासाठीच आहे. अनोखी म्हणाली. ठीक आहे, तू टेन्शन घेऊ नको, आपण काढू काहीतरी मार्ग. अर्णव अगदी एखाद्या फ्रेंड सारखा तिला म्हणाला. थँक्यू सो मच सर. मार्ग निघेल की नाही माहीत नाही, पण या वेळेला माझ्यासाठी तुमचे शब्द खूप महत्वाचे आहेत. अनोखी मंद हसत म्हणाली. अनोखी खरंच तू सगळ्यांपेक्षा खूप वेगळी आहेस, म्हणून मला तुझ्याबरोबर बोलायलाही खूप छान वाटते. अर्णव म्हणाला. थँक्यू सर, पण खरं सांगू का, माझ्यापेक्षाही माझ्या रचूचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईलही, पण तिचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल काय माहीत. मला तर माझ्यापेक्षा तिचीच काळजी जास्त वाटून राहते. अनोखी चिंतेच्या स्वरात म्हणाली. अरे बापरे, अजून तुझ्या मैत्रिणीचा काय प्रॉब्लेम आहे आणि तोही खूप मोठा? अर्णवने विचारलं. सर, तिला 1 महिन्यामध्ये 25 लाख रुपये जमा करायचे आहेत, असं म्हणून अनोखीने रचनाची सगळी कहाणी अर्णवला सांगितली. ते ऐकून अर्णवला थोडं आश्चर्यच वाटलं. खरंच माणसं एवढी खालच्या तराला उतरू शकतात यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. खरं तर अर्णवने हे सगळं असे प्रॉब्लेम कधी ऐकलेही नव्हते. लहानपणापासून त्याला जे हवं ते मिळत गेलं, काहीही करायची गरज लागली नव्हती. आणि आताही फक्त अर्जुनने सांगितलं म्हणून त्याने ऑफिस जॉईन केलं होतं, त्यामुळे जे सगळं ऐकून थोडं नवलच वाटलं होतं. अनोखी डोंट बी वरी, सगळं नीट होईल. यासाठी ही काही ना काही मार्ग नक्कीच निघेल. अर्णव अनोखीला धीर देत म्हणाला. इकडे अर्जुनने मृणालला तिच्या ऑफिसमध्ये सोडलं आणि आपल्या मीटिंगला निघून गेला. अर्जुन असा का वागत होता हे न समजण्याइतकी मृणाल मूर्ख तर नव्हतीच. अर्णव सॉल्व्ह करेल का अनोखी आणि रचनाचा प्रॉब्लेम? व्हिडिओचा हा भाग तुम्हाला आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.